नमस्कार, मी परेश गांधी, राज्याध्यक्ष अक्षरमानव व्यापार व उद्योग विभाग आणि डायरेक्टर इनोव्हेशन प्लस. आपलं सर्वांचं मी स्वागत करतो वेब न्यूज 24 ह्या न्यूज चॅनलच्या आरोग्य मंत्र ह्या कार्यक्रमामध्ये. आरोग्य मंत्र ह्या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या डॉक्टरांना आरोग्याविषयी माहिती मिळावी, डॉक्टरांकडून पेशंटसाठी किंवा इतर जनसमुदायासाठी आरोग्याविषयी माहिती मिळावी, वेगवेगळ्या आजारावरती माहिती संक्रमित करावी या उद्देशाने हा आरोग्य मंत्र कार्यक्रम सुरू केला आहे. अशाच या आजच्या आरोग्य मंत्र कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत डॉक्टर हेमंत काटे यांच्या फॅमिली डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये. नमस्कार डॉक्टर, आपलं स्वागत. डॉक्टर हेमंत काटे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या 13 वर्ष हे फॅमिली फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचं फॅमिली डॉक्टर्स क्लिनिक हे पूर्वी ओपीडी संकल्पना होती आणि त्याचं 2023 मध्ये त्यांनी आत्ताच एका मोठ्या फॅमिली डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये साठे रस्ते लोहगाव इथे रूपांतरित केलेलं आहे. तर डॉक्टर फक्त फॅमिली डॉक्टर्स फिजिशियन नसून ते एक स्वतः सायकोडायनामिक काउन्सिलर सुद्धा आहे. तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हे सायकोडायनामिक काउन्सिलर म्हणजे नक्की काय असतं सर. जीपी किंवा जनरल प्रॅक्टिस करत असताना फारसे पेशंट जे यायचे ते तुमचे नॉर्मल जसं सर्दी, खोकला किंवा आणखीन ह्या सगळ्या आजारांमध्ये यायचे. पण काही टक्के पेशंट हे स्ट्रेस इंड्युस्ड किंवा त्यांचं बेसिक जे रूट कॉज होतं ते सायकोलॉजिकली डिस्टर्बनेस अशा सगळ्या काही गोष्टींमध्ये होतं. तर ह्या सगळ्या लोकांचं काउन्सिलिंग करता करता एक गोष्ट लक्षात आली की मेंटल क्लिनिक किंवा मेंटल हेल्थ क्लिनिक, त्याच्यानंतर सायकोलॉजिकल क्लिनिक अशा बऱ्याचशा ठिकाणी संकल्पना करून काही प्रॅक्टिसेस चालू आहेत. परंतु आता ऍज अ फॅमिली फिजिशियन, ऍज अ फॅमिली डॉक्टर म्हणून बरेचसे लोक माझ्याकडनं अपेक्षा ठेवून किंवा तत्सम गोष्टीची काउन्सिलिंग आणि या सगळ्या गोष्टी होत गेल्या. त्याच्यातूनच एक नवीन अंकुर जन्माला आलं आणि त्याचं नाव आम्ही फॅमिली डॉक्टर्स हॉस्पिटल मधनं आम्ही त्याला सायकोलॉजिकल डायनामिक काउन्सिलिंग, त्यामध्ये सायको डायनामिक काउन्सिलर अशी आम्ही संकल्पना निर्माण केली तिथे. नेमकं डॉक्टर, तुम्ही चांगला मुद्दा छेडला आहे. आजकाल एवढ्या धावपळीच्या आणि दगादगीच्या जीवनामध्ये स्ट्रेस हा एक खूप मोठा विषय बनलेला आहे आणि स्ट्रेस इंड्युस्ड आजार हे ह्याच्यावरती तुम्ही मार्गदर्शन करता. तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की ह्या स्ट्रेस म्हणजे ह्याचे जे काही नेमकी कारणं काय असतात. स्ट्रेससाठी तसे मल्टिपल कारण आहेत, पण 3 गोष्टींमध्ये मी स्वतः रूपांतर करतो. एक असतं ते म्हणजे थोडं कम्पॅरेटिव्हिटी, की तुमच्या रिलेटिव्ह किंवा तुमच्या बाकीचे सहकारी यांच्यासोबत एक कम्पॅरिझन केलं जातं की अरे यार, मागच्या 3 वर्षात बघ त्यांनी किती प्रगती केली, तू कुठे राहिला, तू मागे राहिलास. या सगळ्या गोष्टीचं एक कम्पॅरिझन होतं. दुसरं पडतं कॉम्पिटन्सी, की गेल्या मी 4 वर्षापासून एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करतोय पण ती काय मला भेटत नाहीये. सो त्याच्यातून येणारं डिप्रेशन किंवा एन्झायटी, अँक्शियसनेस या सगळ्या काही गोष्टी होतात. आणि एक तिसरं म्हणजे आम्ही थोडंसं ऑटोनॉमस गोष्टी पकडतो की त्यांना इंडिपेंडेंट व्हायचं असतं, त्यांना थोडंसं सेल्फ गव्हर्न्ड व्हायचं असतं की नाही, मी आता एवढं केलेलं आहे, मी अजूनही इंडिपेंडेंट नाही होते. फायनान्शियल इंडिपेंडन्स असेल, इमोशनल इंडिपेंडन्स असेल, बऱ्याचशा गोष्टीला मला अजूनही विचारावं लागतं, पैशाची कमतरता जाणवती. या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या 3 गोष्टींमध्ये आम्ही डिवाइड करतो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचे काउन्सिलिंग चालू करतो. म्हणजे मग आता जे पेशंट तुमच्याकडे येतात आणि त्यांना नियमित काळासाठी जर स्ट्रेस असेल तर त्यांच्या आरोग्यावरती ह्या सगळ्या स्ट्रेसचा परिणाम तुम्हाला काय दिसून येतो. आरोग्यामध्ये आता ज्यावेळेस युजली स्ट्रेस इंड्यूस हेअरफॉल दिसायला लागतो, स्ट्रेस इंड्यूस ओबेसिटी येते, स्किन डिझिजेस बरेचशा प्रकारचे ते स्ट्रेस इंड्यूस आम्हाला सापडत चाललेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन जर तुम्ही पाहायला गेलं तर म्हणजे थोडं डिप्रेशनचे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला दिसायला येतात. त्याच्यानंतर गॅस्ट्रिक म्हणजे पोटाचे काही विकार डिप्रेशन मधनं जाणवायला आलेले, तिथं स्ट्रेसमुळे जाणवायला आलेले. तर अशा नानाविध प्रकारच्या गोष्टींमधचं मूळ आम्हाला स्ट्रेस हे बऱ्याचदा सापडत चाललेलं आहे. आता राईटली सर, म्हणजे स्ट्रेस हा बऱ्याचशा आजारांचा कारण असू शकतो. म्हणजे वारंवार औषधं जर त्यांना घ्यायला लागत असतील तर त्याचं एक कारण असू शकतं स्ट्रेस. आणि त्यांना ते नुसती त्या सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंटची गरज नसून त्यांच्या त्या स्ट्रेस ह्या विषयाला तुम्ही हात घालता
Yes. सायकोडायनॅमिक काउन्सिलिंग ह्या विषयामध्ये. मग डॉक्टर, काय ह्या थेरपीज असतात किंवा तुम्ही नेमकं काय सल्ला किंवा कशा प्रकारे तुम्ही ह्या स्ट्रेसला मात करण्यासाठी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही गायडन्स करा? सर, सर्वात प्रथम तर मी तुम्हाला सांगतो की स्ट्रेस आणि एन्झायटी, त्याच्यानंतर झोप लागत नाही वगैरे, या सगळ्यासाठी युजली 99% आम्ही कुठलेही मेडिसिन वापरत नाही. नो मेडिसिन. ह्याला आम्ही दोनच गोष्टींमध्ये घेतो. पहिलं म्हणजे त्याला काउन्सिलिंग करणं, त्याला एक फ्रेंडलीनेस देणं, त्याला मित्रत्व देणं. ठीक आहे. तुमच्या एक लक्षात असेल की ज्याला भरपूर मित्र असतात ना त्याला स्ट्रेस नसते. तो कुठे ना कुठेतरी त्याचा स्ट्रेस बस्ट होऊन जातो. त्याच्यामुळे ती गोष्ट म्हणजे मी नियमितपणे फॉलो करतो. आय वर्शिप फ्रेंडशिप. माझे भरपूर मित्र आहेत. मित्रांमध्ये राहायचं, मित्रांमध्ये हे करायचं, ज्यांना नाहीये त्यांना मित्र बनून घ्यायचं. सो दिस इज अ पार्ट ऑफ काउन्सिलिंग. आणि दुसरं ह्याच्यामध्ये जे आम्ही करतो ते म्हणजे एक्सरसाइजेस. मॉर्निंग सकाळी 6 वाजता उठून तुम्ही वॉकिंगला जावा. सायकलिंग, जॉगिंग, स्विमिंग यापैकी कुठलीही गोष्ट करा. मी असं नाही रेकमेंड करत की तुम्ही जिमला जावा, ह्याला जावा, त्याला जावा. नो, नेव्हर. योगा करा, प्राणायाम करा, पण अंडर गायडन्स. तुम्ही एक गायडन्स घ्या, तुम्ही एक गुरु घ्या, त्याच्या अंडर जाऊन तुम्ही प्रॉपर योगा करायला चालू करा आणि एक्सरसाइज करा. बस. राईट डॉक्टर, अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही ह्या विषयावर, स्ट्रेस हा आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वाढत असलेला आजार आहे. बरं, मला एक अजून असं सांगण्यात आलं की तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर्स साठी किंवा इतर हॉस्पिटल्स साठी एक स्वतःच्या अनुभवातून एक सॉफ्टवेअर बनवलंय. बरं, त्या सॉफ्टवेअर बद्दल आम्हाला थोडं सांगा. येस. आता मी एक साधारण कोविड लॉकडाऊनची कृपा म्हटली तरी चालेल की साधारण त्यावेळेस काय व्हायचं की प्रॅक्टिस तेवढं आम्ही करत नव्हतो. कारण की पीपी किट्स वगैरे आम्ही घालून यायचो. तर आम्ही काय करायचो, एक टाइम ओपीडी करायचो. म्हणजे सकाळी साधारण 10-11 वाजता यायचं आणि 3-4 वाजता सगळं पॅकअप करून घरी जायचं. बरं, आता घरी गेल्याच्या नंतर 5 ते 8 किंवा 10 वाजेपर्यंत घरच्यांनाही आम्हाला पाहिजे सवय नव्हती. त्यावेळेस कधी घरी नसायचं. मग घरी गेल्याच्या नंतर मग काही असंच लॅपटॉपवरती कामं करत राहायचो. करता करता जुन्या काही असतात ना हॉबीज किंवा आपण काही गोष्टी ठरवलेल्या असतात त्या आपण करून पाहूया म्हणून. त्यापैकी एक होतं की मला एक सॉफ्टवेअर तयार करायचं होतं एक सगळ्या डॉक्टरांसाठी की त्यांना प्रिस्क्रिप्शन्स हँड रिटन नको, त्यापेक्षा थोडंसं ई प्रिस्क्रिप्शन्स निघावेत. त्याच्यानंतर व्हॉट्सअपवरती प्रिस्क्रिप्शन सेंड करता यावेत आणि त्याच्यामध्ये येणारा एक मेडिकल लिगलचा भाग की मेडिकली तुम्हाला लिगल सगळ्या काही गोष्टी असणं गरजेचं आहे. तर बऱ्याचशा ठिकाणी आपण ज्यावेळेस आपण प्रिस्क्रिप्शन लिहितो त्याच्यामध्ये आपण डेट लिहितो, टाइम लिहित नाही. त्याच्यामुळे उद्या काही गोष्टींचा इश्यू होतो किंवा काही केसेस येतात, बारीक सारीक गोष्टी असतात, परंतु त्यांचा उद्भव किंवा त्याचा परिणाम खूप मोठा होतो. डॉक्टर पेशंट रिलेशनशिपमध्ये हॅम्पर करतात या सगळ्या गोष्टी. अगदी बरोबर. तर ते सगळ्या काही गोष्टी थोडंसं पुसत जाण्यासाठी हे सॉफ्टवेअर मी एक तयार केलं. आर्किट सॉफ्टवेअर या नावाने आहे. त्याचं आताच रूपांतर आम्ही मेडिओमेल सॉफ्टवेअर याच्यामध्ये आम्ही करणार आहोत आणि लेट्स सी हाऊ इट गोज. नाही, नक्कीच ह्या तुमच्या अनुभवाचा सर्व डॉक्टरांना या सॉफ्टवेअर रूपी फायदाच होईल असं आम्हाला वाटतं. तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरच्या प्रगतीसाठी आणि जास्तीत जास्त डॉक्टरांपर्यंत हा सॉफ्टवेअर पोहोचवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 24 वरती आपण वेळ दिलात याबद्दल आपलं हार्दिक धन्यवाद.